नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 8 ऑक्टोबर 2022 रोजी जो MPSC गट क पूर्व परीक्षेचा पेपर झाला होता। या पेपरमधील भूगोल या विषयाच्या संदर्भाने जे 15 प्रश्न आले होते, या 15 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत। जो पेपर 8 ऑक्टोबर 2022 रोजी झाला होता गट ब चा पूर्व परीक्षेचा, तर हा पेपर सेट ए आहे। त्यामधील आपण भूगोलाची प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात 1911 ते 1921 या दशकात लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती, याचं कारण म्हणजे? 4 पर्याय दिलीत, 4 कारणं दिली आहेत। थोडक्यामध्ये 1911 ते 1921 या दरम्यान महाराष्ट्राची लोकसंख्या वाढलेली नाही, उलट ऋणात्मक दर्शविली। याचं कारण काय? त्या काळातील कमी जन्मदर, साथीच्या रोगामुळे मृत्यू दरात होणारी वाढ, पुरामुळे आलेले मृत्यू आणि औद्योगिकरणाचा अभाव। आता याच्यामध्ये कट होणारे औद्योगिकरणाचा अभावामुळे लोकसंख्या ऋणात्मक, याच्यामध्ये काही लॉजिक नाही। कमी जन्मदरचा काही संदर्भ नाही। तर आपण जर बघितलं पूर्ण भारताचा जर विचार केला आपण, मग तो भारताचा विचार म्हणजे महाराष्ट्राचं होईल। तर दोन महत्त्वाची कारणं होती 1911 आणि 1921 मध्ये लोकसंख्या ऋणात्मक होण्यामध्ये। म्हणजे अप्रत्यक्षरित्या आपण इंग्लंडच्या बाजूमुळे असल्यामुळं पहिलं महायुद्ध झालं होतं, परंतु पर्यायामध्ये महायुद्धाचा काही उल्लेख त्यांनी केलेला नाही। पण माहिती असू द्या की पहिलं महायुद्ध 1911 ते 1921 या दरम्यान झालेलं, जे काही 14 ला युद्ध सुरू झालं होतं, हे एक कारण मानलं जातं। लोकसंख्या शास्त्रीय इतिहास ज्यावेळेस आपण अभ्यासतो आपल्या भारताचा आणि महाराष्ट्राचा। दुसरं आहे महत्त्वाचं कारण, 1918 ते आणि 1918 ते 19 या वर्षी स्पॅनिश फ्लू आला होता। H1N1 या इन्फ्लुएन्झा जो विषाणू आहे, या विषाणूमुळं त्याला शास्त्रज्ञांनी स्पॅनिश फ्लू असं नाव दिलं होतं। आणि त्या स्पॅनिश फ्लूमुळं भारतच नाही तर संपूर्ण जो आशिया आहे, या आशियामध्ये म्हणजे जगामध्ये सर्व खूप लोक मृत्युमुखी पावले होते। तोच आता आपण संदर्भ आपल्या महाराष्ट्रासोबत जोडू। मग पर्याय जर विचार केला तर इथं पर्याय आहे की साथीच्या रोगामुळे मृत्यू दरात होणारी वाढ, तर याचं हे ऋणात्मक कारण आहे। युद्ध पण कारण आहे, पण आपल्याला प्रश्नाच्या संदर्भानं दिलेलं नाही। यावर आधारित नेहमी एक प्रश्न विचारतात, तुम्ही हे पण लक्षात ठेवा की 1921 हे जे वर्ष आहे, हे लोकसंख्या शास्त्रीय इतिहासामध्ये या वर्षाला महान विभाजन वर्ष असं म्हणलं जातं। हो, तर तुम्ही लिहून घ्या, महान विभाजन वर्ष भारताचे केव्हा आहे, तर ते आहे 1921 ला महान विभाजन वर्ष। ठीक आहे। त्यानंतर महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना, आता इसवी सन विचारला डायरेक्ट आणि तो प्रश्न कॅन्सल पण केला आयोगानं, कारण पर्याय दिलाच नाही। महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना झाली होती 23 मार्च 1984 ला। 1984 पर्यायच नाही, ठीक आहे, म्हणून प्रश्न कॅन्सल झाला होता। भारतात या पिकाला सुवर्ण तंतू असं म्हणतात। हवं तर तुम्ही इंग्रजी नाव पाठ करा बघा, गोल्डन फायबर ऑफ इंडिया। काय होतं, कधी कधी मराठीमध्ये सुवर्ण तंतू म्हणतच नाही, ते देवनागरीमधून इंग्लिशमध्ये देतात, जसं गोल्डन असं लिहितात, गोल्डन फायबर, मग आपण कन्फ्यूज होतो। ठीक आहे। तर ते कोणत्या पिकाला म्हटलं जातं, तर ते म्हटलं जातं ताग या पिकाला, ज्यूट। ठीक आहे, ताग या पिकाला सुवर्ण तंतू असं म्हटलं जातं। बांगलादेशला सुद्धा तसं संबोधलं जातं, म्हणजे बांगलादेशाला तर लँड ऑफ गोल्डन फायबर असंच म्हणलं जातं, लँड ऑफ गोल्डन फायबर, हे पण लक्षात ठेवा। रेशीम या पिकाच्या संदर्भाने एक ओळ लक्षात ठेवा, क्वीन ऑफ फायबर म्हणलं जातं रेशीमला। सिल्कला काय म्हणलं जातं, क्वीन ऑफ फायबर। ठीक आहे, जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे नोंद करून घेऊ शकता, कारण असं परीक्षेला विचारलेलं आहे। कॉटनला म्हणलं जातं किंग ऑफ फायबर, कॉटनला काय म्हणलं जातं, किंग ऑफ फायबर। ठीक आहे। त्यानंतर कॉटनशी रिलेटेड एक रिव्होल्यूशन आहे, जिला आपण सिल्वर फायबर रिव्होल्यूशन असं देखील म्हटलं जातं। ठीक आहे, तर एवढी माहिती पण लक्षात असू द्या। इथं मात्र सुवर्णतंतू काय आहे, तर ज्यूट आहे। त्यानंतर नेक्स्ट, महाराष्ट्राच्या पश्चिमेस
उत्तर दक्षिण दिशेत कोणता पर्वत आहे? जनरल क्वेश्चन विचारला म्हणजे हा सर्वांनाच येतो, कारण आपल्याला माहिती आहे की आपण जर पर्याय बघितले सातपुडा, शंभू महादेव, सातमाळा, सह्याद्री, तर उत्तर दक्षिणेमध्ये कोण आहे? यापैकी सर्वात मोठा जलविभाजक आपण म्हणतो आपल्या महाराष्ट्राचा, तर तो हा पर्वत आहे, सह्याद्री पर्वत. ठीक आहे. बाकीचे जर पाहिले आपण, सातपुडा पूर्व पश्चिम दिशेमध्ये, सातमाळा पूर्व पश्चिम, हरिश्चंद्र बालाघाट पूर्व पश्चिम. ठीक आहे, ढोबळमानाने. त्याच्यामध्ये मग तुम्ही ॲक्युरेट पाहिले तर काही थोडेसे म्हणजे वायव्येकडून आग्नेयेकडे आपल्याला जाताना दिसतात, परंतु ते ढोबळमानाने. आपण थोडंसं इझी घ्यायचं क्वेश्चन समजून घेत असताना. ठीक आहे. म्हणजे सह्याद्री हा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या पण दक्षिण उत्तर स्थितीमध्ये पसरलेला आहे. बाकीचे सातपुडा, शंभू महादेव, सातमाळा हे पूर्व पश्चिम दिशेमध्ये आहेत. त्यानंतर योग्य की अयोग्य? ठीक आहे, प्रश्न तसा विचारला, 2 विधानं विचारली, आपल्याला विचार करायचा आहे की योग्य की अयोग्य येतं. शेतीच्या व्यापारीकरणाने भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळाले नाही. ठीक आहे. आता शेतीचं व्यापारीकरण वाढलं, ब्रिटिश आल्याच्या नंतर विशेषतः ही कन्सेप्ट आली शेतीचं व्यापारीकरण. मग भांडवलदारी शेती प्रक्रियेला चालना मिळाली ना, उलट म्हणजे पीक वगैरे कमी होऊन जी नगदी पिकं आहेत, म्हणजे ज्यामध्ये आपण आर्थिक हितसंबंध गुंतलेले पिकं आहेत असे घेऊ लागलो आपण, तर मिळाले नाही असं म्हणता येणार नाही ना, म्हणजे पहिलं चुकीचं आहे. दुसरं बघा, शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडे तत्वावरील वहिवाट आणि वाटे हिश्श्यामधील जमीन लागवडीचे प्रमाण वाढले. आता याचा पण काही संदर्भ लागत नाही. आता शेतीचं व्यापारीकरण होणं आणि वाटे हिस्से होणं याचा काही कन्संटन आहे का? नाही ना, म्हणून चुकीचं ठरलं 2 पण. कारण वाटे हिस्से किंवा वहिवाट हा जो इश्यू आहे, हा इश्यू लोकसंख्येशी रिलेटेड आहे. कारण समजा उदाहरणार्थ भाऊवाटे आपण म्हणतो ना ग्रामीण भागामध्ये, तर एका व्यक्तीला 2 मुलं असतील, 3 मुलं असतील, तर हा शेतीच्या व्यापारीकरणाचा संदर्भ थोडी म्हणता येईल. ठीक आहे. म्हणून थोडं जर तुम्ही काळजीपूर्वक वाचलं समजून घेतलं तर आपल्याला क्लिअर कट लक्षात येतं की दोन्ही विधानं काय आहेत ती चुकीची आहेत. ठीक आहे. म्हणून अ आणि ब योग्य विधाने नाहीत. पर्याय क्रमांक 2. महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? पर्याय इझी दिले त्यांनी. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे दक्षिण भागामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये दक्षिण भागामध्ये, ठीक आहे, आणि पूर्व भागामध्ये, दक्षिण भागामध्ये आणि पूर्व भागामध्ये, म्हणजे दक्षिण भाग म्हणलं तर विशेषत्वानं सिंधुदुर्ग. ठीक आहे, सिंधुदुर्ग. आणि पूर्व भाग जर म्हटलं तर मग चंद्रपूर आहे, त्यानंतर गडचिरोली आहे, त्यानंतर गोंदिया आहे, त्यानंतर नागपूर आहे. या विविध जिल्ह्यामध्ये, पूर्वोत्तर जिल्ह्यामध्ये आपल्याला लोह खनिजाचे साठे आढळतात. मग इथं आपल्याला लगेच क्लिअर आपल्याला कळतं की वर्धा, नाशिक, बुलढाणा यामध्ये कुठे लोह खनिजाचे साठे नाही, कारण ते एकदम प्लॅट्यूवर येतात महाराष्ट्र. आणि मग सिंधुदुर्गमध्ये आपल्याला माहिती आहे की दक्षिणेकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 असंही आपण सहजपणे हे उत्तर काढू शकलो असतो. त्यानंतर महाराष्ट्रातील शेती क्षेत्रासंबंधी काही समस्या दिल्या आहेत, त्यापैकी कोणती समस्या ही सामाजिक स्वरूपाची आहे? शेतीतल्या समस्या आहेत, तर सामाजिक स्वरूपाची समस्या कोणती? एक वाचन करूयात. प्रश्न आहे, हवामानाची प्रतिकूल परिस्थिती. बरोबर आहे, हवामानाची प्रतिकूल परिस्थिती ही आपल्या महाराष्ट्रात आणि भारतामध्ये खूप मोठा इश्यू आहे. पर्जन्यमान कमी असणं वगैरे, पण ही सामाजिक इश्यू आहे का हा शेतीच्या संदर्भानं? नाही ना, हा तर भौगोलिक म्हणा, तुम्हाला हवं तर प्राकृतिक म्हणा, ही समस्या भौगोलिक समस्या म्हणा. ठीक आहे. त्याच्यानंतर मर्यादित कृषी संशोधन ही सुद्धा सामाजिक इश्यू नाही आहे, हा इकॉनॉमिक्स रिलेटेड आहे. ठीक आहे. आपल्याकडं तितका पैसा नाही, व्यवस्था नाही, म्हणून आपण रिसर्च करू शकत नाही ॲग्रिकल्चरमध्ये. आर्थिक भांडवल हा तर खूप मोठा इश्यू आहे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पॉवर्टी आहे, तर त्यामुळं मग आपण तेवढं जे काही आहे शेतीमध्ये संशोधन करू शकत नाही, किंवा आपण शेतीमध्ये जो खर्च आहे तो खत फवारणी वगैरे हे करू शकत नाही. परिणामी मग शेतीच्या म्हणजे जे काही शेती आहे तिला ही एक कारणं ठरतात. पण प्रश्नामध्ये काय म्हटले की कोणती समस्या सामाजिक स्वरूपाची आहे? तर पर्याय क्रमांक 4 शेत जमिनीचे होत जाणारे विभाजन.
बघा तुम्ही ही जर गोष्ट 30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी जर पाहिलं तर प्रत्येक गावामध्ये एका एका व्यक्तीकडं खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी होता. आता त्याला 2 मुलं झाली, त्या 2ला परत 2-2 झाली. त्यामुळं काय झालं की ह्या शेत जमिनीचे वाटे होऊन तुकडे परत गेले. मग हा इश्यू कोणता आहे? सामाजिक इश्यू आहे. हा कोणता आहे? हा सामाजिक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट आहे 2019 नुसार भारतातील देशांतर्गत उत्पन्नातील पर्यटनाचा वाटा. यावर जास्त आपण बोलणार नाही, कारण नंतर आपल्याला माहिती आहे की आता आपण पार 2024-25ची तयारी करत आहोत. तर मग आपल्याला मागच्या 1-2 वर्षाचं आपल्याला हे थोडंसं पाहायचं असतं. तरी पण तो वाटा होता 9.34%. त्यानंतर खालीलपैकी एक भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील महत्त्वाचे बंदर आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील महत्त्वाचे बंदर. चेन्नई, आपल्याला माहिती आहे की चेन्नईचा संदर्भ म्हणजे तमिळनाडू वगैरे, म्हणजे चेन्नई नाही, कारण ती पूर्व किनारपट्टीला आहे चेन्नई. हल्दिया पूर्व किनारपट्टीला आहे, कारण कलकत्ता हल्दिया, कलकत्त्याचा बंदराचा ताण कमी होण्यासाठीच काय हल्दिया आपण तयार केलं होतं. म्हणजे कोलकाता, त्यानंतर हल्दिया, त्यानंतर बघा आता कोलकाता हे पूर्व किनारपट्टीला आहे, त्यानंतर हल्दिया पूर्व किनारपट्टीला आहे आणि चेन्नई पण पूर्व किनारपट्टीला असणारं महत्त्वाचं बंदर आहे. मग आता पश्चिम किनारपट्टीवरलं कोणतं आहे? कांडला, कारण कांडला कुठं आहे? गुजरातमध्ये आहे. कांडला कुठं आहे? गुजरातमध्ये आहे. झालं आपलं. एवढं जरी तुम्हाला माहीत असतं तरी तुम्ही सहज उत्तरापर्यंत पोहोचू शकले असते. नेक्स्ट, महाराष्ट्रात मे महिन्यामध्ये सरासरी तापमान सर्वात जास्त या प्रदेशात असते. ठीक आहे, जनरल विचारला. आपण वर्तमानपत्र वाचतो, मे जूनमध्ये आपल्याला माहिती आहे कोणत्या न्यूज येतात. किनारपट्टीचं नसतं, मराठवाड्याचं नसतं, कारण पर्याय बघा नाही तर पूर्व विदर्भ असा एक पर्याय त्यांनी दिलेला आहे. म्हणजे नागपूर असेल किंवा अकोला, चंद्रपूर, यामध्ये जनरली महाराष्ट्राच्या तुलनेत या जिल्ह्यामध्ये मेमध्ये सर्वात जास्त तापमान असतं. म्हणून पर्याय क्रमांक 4. भिलाई लोहपोलाद उद्योग स्थित असलेले राज्य कोणते? तर ते आहे छत्तीसगड. ठीक आहे, आता इथे तुम्हाला माहीतच पाहिजे किमान आपल्याला जे काही महत्त्वाचे आहेत. जसं पश्चिम बंगालमध्ये कुल्टी आहे, बर्नपूर आहे, दुर्गापूर आहे पश्चिम बंगालमधले लोहपोलाद उद्योग. त्यानंतर ओडिशामध्ये रूरकेला आहे, पाराद्वीप आहे ठीक आहे. त्यानंतर म्हणजे जे काही महत्त्वाचे उद्योग आहेत, एकदा तुम्ही काय करा, रफमध्ये लिहून काढा महत्त्वाचे उद्योग, जेणेकरून आपल्याला त्यावर आधारित प्रश्न ते विचारतील. महाराष्ट्र राज्य शासनाने नीलक्रांती धोरण केव्हा जाहीर केले? तर 2017मध्ये जाहीर केले होते. तत्पूर्वी त्या अगोदर केंद्रानं 2015-16ला एक राष्ट्रीय लेवलवर धोरण जाहीर केलं होतं, जे मत्स्य व्यवसायाच्या संदर्भानं होतं. तेच पुढे महाराष्ट्रानं स्वतंत्र राज्याचं नीलक्रांती धोरण जाहीर केलं होतं 2017ला. त्यानंतर ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे, याचं कारण काय आहे? ठीक आहे, ग्रामीण भागामधील लोकसंख्या सतत कमी होत आहे, याचं कारण काय आहे? तर बघा, पहिलं आहे ग्रामीण भागातील जन्मदर कमी आहे. असं नाही म्हणता येणार, ग्रामीण भागामध्ये उलट जन्मदर जो आहे तो जास्त आहे, म्हणून हे कारण तिथं ठरणार नाही. त्यानंतर ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर होते. हे आपण उत्तर मानू शकतो. तरी पण सी बघा काय आहे, ग्रामीण भागात रोजगार उपलब्धता कमी असते. हे जरी सत्य वाटत असलं, परंतु असं म्हणता येणार नाही की त्यामुळे ग्रामीण भागात लोकसंख्या कमी आहे. आपण जर विचार केला ना, तर शेतीमध्ये आज मजूर कमी पडत आहे, बरोबर आहे. म्हणजे शेतीमध्ये कामगार कमी आहेत, आज गरज आहे शेतीमध्ये. परंतु काय आहे, शेतीमध्ये कामगार कमी पडण्याचं कारण किंवा शेतीकडे कमी लोक जाण्याचे कारण आता होऊ लागले निसर्ग आहे. निसर्गावर अवलंबून पर्जन्यमान, हवामान, त्यानंतर उत्पादनाची हमी नसते, हमी भाव नसतो, अशा खूप साऱ्या समस्या शेतीमध्ये आहेत. ठीक आहे, पण आपला प्रश्न सोडवताना व्ह्यू काय आहे की ग्रामीण लोकसंख्या सतत कमी होत आहे ग्रामीण भागातली. ठीक आहे, तर ती ग्रामीण भागात रोजगार उपलब्धता कमी असं म्हणता येत नाही, ग्रामीण भागामध्ये पण रोजगार उपलब्धता आहे. ग्रामीण भागात मृत्यूदर जास्त असतो
असंही म्हणता येणार नाही. म्हणजे फक्त पर्याय बीच संयुक्तिक आहे की ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर होतं आहे. मग ते विविध कारणे असतील, शिक्षण असेल, सेवा सुविधा असेल, व्यवसाय असेल, विवाह असेल, ठीक आहे. तर त्यामुळे ग्रामीण भागातली लोकसंख्या कमी होत आहे. म्हणजे फक्त बी असंच आपल्याला उत्तर घ्यावं लागणार आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झाला आहे? बघा, प्राकृतिक रचनेचा परिणाम जनरली त्या भूप्रदेशावर होत असतो, परंतु सर्वात जास्त तर आपल्याला माहिती आहे तो सर्वात दख्खनचं पठार, किनारपट्टीचं मैदान, मुदखेड टेकड्या आणि सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगर. तर लगेच आपल्याला क्लिक होतं की सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगर हे इतर पर्यायाच्या तुलनेमध्ये सर्वात जास्त महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम करतात. आता हवामान म्हणलं की मग वारे आलं, त्याच्यानंतर त्यानंतर पर्जन्यमान आलं, ठीक आहे, तापमान आलं, वायुदाब आलं. या सर्व बाबीशी रिलेशन काय आहे? इतर भागाच्या तुलनेत सह्याद्री पर्वत आणि सातपुडा पर्वताशी आहे. जसं सह्याद्री पर्वतामध्ये नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळं प्रतिरोध पर्जन्य पडते, ठीक आहे, किंवा सह्याद्री पर्वतामुळे जे सागरी वारे ते अडवले जातात, ठीक आहे. ह्या सर्व बाबी म्हणजे च्या तुलनेमध्ये हाच घटक काय सर्वात जास्त परिणाम करणारा आहे. त्यानंतर इथे तुम्ही नकाशा थ्रू ते समजून घेऊ शकले असते. त्यानंतर प्रश्न आहे, गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर हे असे प्रश्न आपल्याला पाठांतरच पाहिजे की तापी नदीवर आहे. दोन महत्त्वाचे प्रकल्प आहेत गुजरातमध्ये. एक म्हणजे तापी नदीवर असणारा काकरापार, ठीक आहे, काकरापार आणि दुसरा आहे उकाई. हे दोन महत्त्वाचे आहेत गुजरातमधले. आणि तापीवरच एक महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये आहे हतनूर प्रकल्प आहे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामध्ये, ठीक आहे. म्हणजे हा तापीवर आहे, हे उत्तर झालं क्लिअर. परंतु राहिलेले पर्याय जसं नर्मदेवर प्रसिद्ध आहे सरदार सरोवर प्रकल्प, माहीवर एक सुद्धा बांसवाडा प्रकल्प आहे ज्याला बजाजनगर धरण असं नाव दिलेलं आहे, ठीक आहे. माहीवर ती पण मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातमधून ती माही नदी वाहते. साबरमती आपल्याला माहिती आहे गुजरातमधलीच नदी आहे. धरोई नावाचा एक प्रकल्प आहे, हे पण शक्य झालं तर तुम्ही लिहून घेऊ शकता, ठीक आहे. धरोई नावाचा प्रकल्प आहे. इथे मात्र पर्याय क्रमांक 2 उत्तर घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपण जो 2022मध्ये ग्रुप बीचा पेपर झाला होता प्रीचा, त्या पेपरवर चर्चा केली. इतर एक माहितीसाठी तुम्ही आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा टेलिग्राम चॅनल तुम्ही डायरेक्ट टेलिग्रामला सर्च करू शकता. ओयासिस स्टडी पॉईंट असं जरी सर्च केलं तर लगेच तुम्हाला हे लोगो असणारं चॅनल मिळून जाईल. ओयासिस स्टडी पॉईंट सर्च केलं तिथं आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत, पोल क्वेश्चन, PDF तिथं अपलोड करत असतो. धन्यवाद.